एका गावात गण्या नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो प्रामाणिक, मेहनती होता, पण खूपच गरिबीमुळे दिवस कसेफसे जात होते. एके रात्री तो शेतातून परत येत असताना गावाबाहेरच्या वडाच्या झाडाखाली बसून थोडा विसावला. तेवढ्यात समोर पांढऱ्या कपड्यातलं एक भूत त्याच्या समोर आलं. गण्या घाबरून थरथर कापू लागला. भूत म्हणालं, "घाबरू नकोस गण्या, मी तुला नुकसान करायला नाही आलो. माझ्याकडे खूप सोनं आहे, पण एक अट आहे. जेव्हा तू ते सोनं घेशील तेव्हा तू फक्त प्रामाणिक मार्गाने त्याचा उपयोग करशील." गण्या थोडा सावरला आणि म्हणाला, "माझी गरिबी घालवण्यासाठी मदत हवीच आहे, पण मी प्रामाणिकपणेच जगलोय, तसंच राहीन." भूताने त्याला एक गोणी भरून सोनं दिलं. गण्या ते सोनं घेऊन निघाला. त्यानं ते उगीच उधळपट्टीत खर्च न करता गावात विहीर बांधली, गरीब मुलांसाठी शाळा काढली. एका गावात गण्या नावात गावकरी खुश झाले. गण्या गावात मानाचा माणूस झाला. "गण्या, मी अनेक लोकांना सोनं दिलं, पण ते लोभी झाले. फक्त तू प्रामाणिक राहिलास, म्हणून मी तुझं सोनं कधीच संपू देणार नाही." नैतिक बोध. विवत्ता. खरी श्रीमंती म्हणजे चांगली कृत्यम. लोभ न करता प्रामाणिकपणे आणि इतरांच्या भल्यासाठी वापरलेली संपत्ती कधीच वाया जात नाही. नवनवीन गोष्टी बघण्यासाठी सबस्क्राईब करा किड्स स्टोरीज अँड नॉलेज चॅनलला.